मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं. राज ठाकरेंची मागणी. उद्याच मनसेचा मोर्चा धडकणार. ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्याजवळ लोकल रेल्वेचा भीषण अपघात झालाय. 4 जणांचा मृत्यू झाला. येथील धोकादायक वळणावर 2 लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्याने 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यामध्ये 4 जणांचा जीव गेला आहे. 9 प्रवासी जखमी आहेत. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रवासी संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील वाढती गर्दी, रेल्वे प्रशासनाचं वास्तव मांडलं आहे. तसेच या घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा रेल्वे मंत्र्यांनी येथे येऊन स्थिती पाहावी असंही राज यांनी म्हटलं आहे. दरम्यान घडलेल्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत मनसेनं उद्या जाहीर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. मुंब्रा रेल्वे दुर्घटनाविरोधात रेल्वे प्रशासनावर मनसेचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती मनसेच्या अविनाश जाधव यांनी दिली आहे. मुंबईत आज जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत, तरीही कोणाला काही देणं घेणं नाही. मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेली कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्हीसुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे महामंडळाची मागणी केली आहे. शहराचं नियोजन आज पूर्णपणे विस्कटलेलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जाते आहे. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जाते आहे, पण पार्किंगचं काही नियोजन नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काही फरक पडत नाही. तरी कुठलं शहर नियोजनाचं किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्याचा सरकार विचार करत नाही. आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे युती करणार का, या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरामध्ये आणि एकूणच राज्यात लोक कशा अवस्थेत जगत आहेत, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. एक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढं लावणार आहात का? आपण कधी असं झालंय सगळ्या गोष्टींमध्ये. जर या शहरांच्या गोष्टींकडे तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात, तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा. सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याचं तुम्ही ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. बाकीच्या सगळ्या गोष्टी फार मामूली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत. जे काय राजकारण चाललं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं. दुर्दैव आहे. मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, तातडीने लक्ष दिलं पाहिजे. ती रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात. रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे. कॉलेजमध्ये असताना मी 2 वर्ष मी हार्बरने प्रवास करायचो, त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी. त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी. पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म्स बघतोय आता, तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून दाखवा, तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये. आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं. बरेचदा प्रवासी तक्रार करतात, खूप एक डेंजर कर्व आहे तिथं, म्हणजे बरेचदा 2 गाड्या जेव्हा क्रॉस होतात आणि त्यामुळेच हा कर्व लटकतात बरोबर ना. हे नव्या कळलं का? रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद आहे त्याचा. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा कशाला द्यावा? जावं तिकडे, बघावं काय चाललंय ते, सुधारावं. अहो तुम्ही एकदा मुंबईच्या रेल्वेमध्ये प्रवास करून बघावं, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.